मित्रांनो नमस्कार। आज एका अशा कुटुंबाशी मी आपणाला भेट घालून देणार आहे। ठाण्यातील बाळकुम गावचे सुपुत्र भूमिपुत्र म्हणून बळीराम भोईर यांना ओळखलं जातं आणि त्यांचे सुपुत्र तन्मय भोईर म्हणून यांना ओळखलं जातं। मित्रांनो, हे जे कुटुंब आहे ते राजकारण कमी आणि समाजसेवक जास्त। खऱ्या अर्थानं ह्या देशातलं जे राजकारण असतं ते 100% राजकारण आणि फक्त 20% समाजकारण। पण या भोईर कंपनीची जी नाळ आहे, भोईर कुटुंबाचं जे काम आहे ते 80% समाजसेवा आणि फक्त 20% राजकारण। खऱ्या अर्थानं राजकारणाचा गंध या कुटुंबाला नव्हता। आता वासुदेव भोईर यांचे सुपुत्र बळीराम भोईर आणि बळीराम भोईर यांचे सुपुत्र तन्मय भोईर, खऱ्या अर्थाने या कुटुंबाचं जे वेगळेपण आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्हाला आम्हाला माहित पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आपण राजकारण बघतो, हे केवळ स्वार्थाचं राजकारण केलं जातं। पण ज्यावेळी कामगारांचा प्रश्न, कामगारांच्या हितासाठी राहणारे वासुदेव भोईर यांच्या कुटुंबाचा वारसा मात्र त्यांचे पुत्र आणि त्यांचे नातू यांनी समर्थपणे ठेवलेला आहे। तन्मय भोईर यांचा प्रवास तर जनसामान्यांना थक्क करून जाणार आहे, पण त्यापेक्षा वडिलांचाही प्रवास तेवढा थक्क करून जाणार आहे। 2007च्या निवडणुकीतला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल। खऱ्या अर्थानं त्यावेळी कळतं की आपलीच माणसं आपणाला कशा प्रकारे धोका देतात आणि इथे आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं घडलं बिघडलं, पण या लोकांचा राजकीय पिंडच नाही। आणि त्या अनुषंगानं आज तन्मय भोईर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा 2025 संपन्न होतोय। माझ्यावर तन्मय जोडलेला आहे। तन्मयचं जे काम आहे, खऱ्या अर्थानं तन्मय ज्यावेळी लहानपणी खेळत होता, बागडत होता, पण अल्प वयातच मात्र तन्मयला महाड इथल्या सैनिक स्कूलमध्ये ठेवण्यात आलं। वडिलांनी आपला मुलगा घडावा, चांगले संस्कार व्हावे। खरं या कुटुंबाची नाळ आहे, या कुटुंबाचं राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त। आणि म्हणून तन्मय हॉस्टेलमधून आला। तन्मय, तो प्रवास कसा होता? तुला हॉस्टेलमध्ये टाकलं आणि मग परत तू आल्यानंतर तो कशा प्रकारे, म्हणजे हे सगळं वडिलांनी निर्णय घेतला, कारण वडिलांना बी काही अनुभव होता राजकारणाचा। आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून तुला दूर ठेवलं, तिकडे ठेवलं, पण तिथं सुद्धा तुझी खेळकर वृत्ती आम्हाला समजली हॉस्टेलमध्ये आम्ही गेल्यानंतर। तर काय वाटतंय तुला हे सगळं राजकारणाचं बदलतं समोर? आणि सर्वप्रथम तुझा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय, काय वाटतं ह्या राजकारणापासून तुला दूर ठेवलं तरी परत मात्र त्याच राजकारणाकडे तू परत आलाय? नमस्कार। सर्वप्रथम नवकेसरी न्यूजचे मी आभार मानतो। माझ्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही मला शुभेच्छा दिल्या आणि माझ्या या वाढदिवसानिमित्त माझी मुलाखत घेण्याची तुमची इच्छा बघता खरंच मला अभिमान वाटतो की आज मी या लायक झालोय की एखादं न्यूज चॅनल येतंय आणि माझी मुलाखत घेतंय। तू काम केलंय तन्मय, तू काम करतोय, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानतो। आणि माझ्या जीवन प्रवासापूर्वी मी माझ्या पारिवारिक, माझ्या कौटुंबिक प्रवासाबद्दल सांगू इच्छितो। माझे आजोबा वासुदेव भोईर आमच्या बाळकुंगाच्या वेशीवर असलेल्या कलरकेम कंपनीमध्ये ते एक युनियन लीडर होते। तेव्हापासूनच जणू काही लोकांच्या समस्या सोडविण्याचा आणि गावाप्रती असलेलं त्यांचं प्रेम हे बघून माझे वडील बळीराम वासुदेव भोईर, माझे काका अंकुश वासुदेव भोईर यांनी देखील जनसेवेचा वारसा जपला। आणि ते जपत असताना इतरांसाठी राजकीय स्वतःच्या सामाजिक कार्याचा फायदा हा इतरांना राजकीय दृष्ट्या देण्याचं काम त्यांनी केलं। आणि त्याच्यातून आलेला वाईट अनुभव बघता त्यांना असं वाटलं की कदाचित मीही त्या दिशेला वाहत न जावा, म्हणून त्यांनी माझा दाखिला महाड शहरातील रायगड मधील महाड शहरातील आचलोली गावात असलेल्या रायगड मिलिटरी स्कूलमध्ये केला। आणि त्या ठिकाणी मी 7वीला दाखला घेतला। आणि तिथे शिकत असताना देखील तुम्हाला तिथे लीडरशिप करत होता तुम्ही तन्मय? तुम्हाला सांगायला मला आवडेल
की इकडचा वारसा जरी तिथे गेलो असलो तरी पण इकडचा वारसा काय तिथे सुटला नाही. तिकडे देखील 2 वर्ष शाळेची लिडरशिप करण्याचं मला शाळेने संधी दिली. एकदा स्कूल कॅप्टन झालो, एकदा स्पोर्ट्स कॅप्टन झालो. त्याच्यामुळे मला देखील तिथे असं वाटलं की बाबा आपल्या काय गावचा, आपल्या पारिवारिक, आपला कौटुंबिक वारसा काय आपल्याकडून सुटला जात नाही. तरी सुद्धा 11वीला परत ठाण्यात आलो. ठाण्यात आल्याच्या नंतर ग्रॅज्युएशन केलं. 2014ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर मी एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो. नोकरी करत असताना पुनश्च माझ्या अशा निदर्शनात वारंवार येऊ लागलं की आजोबांनी केलेलं समाजकार्य, काकांनी केलेलं समाजकार्य, वडिलांनी केलेलं समाजकार्य व माझी स्वर्गीय आई कविता बहिराम भोईर यांनी केलेलं समाजकार्य हे कुठेतरी डागाळलं जात आहे. फेक नरेटिव्ह सेट केले जात आहेत आणि ह्या सर्वांच्या सामाजिक कार्याच्या जीवावरती ज्या ज्या लोकांनी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय तीच लोक आज कुठेतरी यांच्या सामाजिक कार्याला पुसण्याचा प्रयत्न करतायत. हे बघून राहायला गेलं नाही आणि त्यानंतर असती मी सुद्धा या समाजकार्यामध्ये पडलो आणि आज तुम्ही बघतच असाल की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं मी या प्रभागाचं, माझ्या गावाचं, माझ्या भूमिपुत्रांचं कुठेतरी ज्या समस्या त्यांना उद्भवतात ते सोडविण्याचं काम करत असतो. वारंवार घडत असलेल्या चुकीच्या प्रश्नांवरती, चुकीच्या गोष्टींवरती आवाज उठवत असतो. मला एवढंच वाटतंय की ती देवाची महिमाच असावी किंवा काळाचा बोलतात ना की म्हणजे जेणेकरून आपलं सुटत नाही कधी. जे ही संस्कार भूमी, ही संस्कारची जडणघडण आहे. खऱ्या अर्थाने ही अनुशुकता आहे. जसे आपले आजोबा होते, आजोबाने हे वृत्त पकडलं होतं आणि त्या पद्धतीनं जशी तुझी आई सुद्धा समाजसेवेचं एक सगळ्यात मोठं योगदान होतं. काय वाटतंय म्हणजे आता तुला की ह्या सगळ्या बसून तरी दूर ठेवलं तर जे तुला राजकारण नको होतं त्याच राजकारणात तू वळला केवळ समाजासाठी. पण काय वाटतंय की बदलत्या राजकारणासमोर, कारण त्यावेळी ते राजकारण वेगळं होतं, त्यावेळी तात्विक माणसं होते, पण आता राजकारणाची समीकरणं बदलली जातात. ह्यावर तुला काय वाटतंय? राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही सर्व आज बघतातच साहेब. आज ज्या प्रकारे प्रभाग क्रमांक 8 व ठाणे शहर झपाट्याने वेगाने वाढतंय, बदलतंय, बाहेरून येणारी लोक, आज हे शहर कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे. माझा प्रभाग कॉस्मोपॉलिटन प्रभाग झालेला आहे. तिथे बाहेरून येणारी लोक, वाढत असलेल्या उंच उंच इमारती, होणारे मोठमोठे ऑफिसेस हे बघता पूर्वीच्या राजकारणामध्ये अनुभव महत्वाचा होता, परंतु आजच्या राजकारणामध्ये अनुभवासहित नवीन विचार देखील तितकेच महत्वाचे झालेले आहेत, जे नवीन पिढीकडे आहेत असं मला वाटतंय. आणि ते नक्कीच माझ्यावरती झालेल्या संस्कारांच्या माध्यमातनं व घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातनं आणि आजच्या तारखेला वावरत असलेल्या पक्ष, भारतीय जनता पक्षाची जी माझी जोड आहे त्या पक्षाच्या माध्यमातून मला नक्कीच हे शिकायला मिळालंय की कशा पद्धतीने आपण आपला वारसा, आपली संस्कृती, आपल्यावर झालेले संस्कार हे कसे जपले पाहिजे आणि लोकांच्या हितामध्ये कसं काम केलं पाहिजे. नक्कीच ह्याच्यातनं मला शिकायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने मी कार्यरत झालेलो आहे आणि त्याच पद्धतीने कार्य करत आहे. माझा प्रश्न आहे, बाळकुम हे गाव भूमिपुत्रांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बाळकुम गावचा इतिहास आहे, हे संस्कृतीचं शहर, संस्कृतीचं गाव म्हणून ओळखलं जातं. आपण हंडीच्या रूपाने असेल, वेगळे असेल किंवा हरिनाम सप्ताह असेल, असे विविध उपक्रम आजही तेवढ्याच जोमाने राबवले जातात. माझा एक प्रश्न, मला जो नेहमी सतत राहतो तो प्रश्न असेल, पण बाळकुम गावामधला जो एकोपा आहे तो एकोपा नाहीये. मग आतापर्यंत बाळकुम गावचा एखादा आमदार, खासदार का झाला नाही? बाळकुम गावचं बाळकुम गावची पार्श्वभूमी सांगायची तर ठाणे शहराचे पहिले आमदार हे ऍक्च्युली बाळकुम गावचे होते. गौतम पोषा भोईर हे ठाणे शहराचे पहिले आमदार होते, जे बाळकुम गावचे होते. त्यावेळी माणसात माणसं होती. त्यावेळेस राजकारणाचा बळी घेतला जात नव्हता. प्रामाणिकपणे लोकांच्या साठी जो कार्यरत असलेली व्यक्ती होती त्यांना संधी मिळत होती व त्यांच्या संधीचं सोनं होत होतं. परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाही. 2007ला मी एक राजकारण बघितलं. आपले वडील उभे होते.
खऱ्या अर्थानं केवळ निसटता पराभव आपणाला पत्करावा लागला. काय वाटतंय ह्या सगळ्यातून काय एक शिकाय बघायला मिळालं? तुमच्या सर्वांच्या, या जनतेच्या, माझ्या बाळकुम गावाच्या आणि माझ्या प्रभागाच्या माहितीसाठी 2007 साली जी निवडणूक झाली, ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी झाली, त्यावेळेस मी फक्त 7वी इयत्तामध्ये शिकत असलेला एक विद्यार्थी होतो. परंतु त्यावेळेस देखील मला इतकी आतुरता होती की मला आठवतो तो रिझल्टचा दिवस, आणि मी दुपारच्या 2 वाजता आमची मधली सुट्टी असायची आणि मी त्यावेळेस 2 वाजता मी फोन केला. काय झालं? नाही, आपली सीट गेली, काही हरकत नाही, तू काय टेन्शन घेऊ नको. मी कशाला टेन्शन घेऊ, मी तर 7वी मध्ये शिकते, तुमचं तुम्ही बघा. म्हणजे फक्त माझ्या घरातली व्यक्ती, माझे वडील त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातनं निवडणूक लढवत होते आणि ते कुठेतरी जिंकले पाहिजे एवढीच माझ्या मनामध्ये एक भावना होती. परंतु त्यानंतर राजकारणामध्ये मी पुनश्च येईन की नाही येईन याच्याबद्दल मला खात्री नव्हती. कारण की मी ज्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी घेत होतो आणि ज्या प्रकारची आवड मला होती, त्याच्यावरून तरी मला वाटत नव्हतं की मी या क्षेत्रात येईन. परंतु काही चुकीच्या लोकांकडून माझ्या वडिलांचा, माझ्या आजोबांचा, माझ्या काकांचा, माझ्या आईच्या केलेल्या सामाजिक कार्याला धरून त्यांचं राजकीय वर्चस्व स्थापन करण्याची जी त्यांची चुकीची वृत्ती होती, ती कुठेतरी माझ्या लक्षात आली. आणि माझा आजही एकच हेतू आहे की माझे आजोबा वासुदेव भोईर, माझे काका अंकुश वासुदेव भोईर, माझे वडील बहिराम वासुदेव भोईर यांनी लोकांप्रती केलेलं जे कार्य आहे ते कुठे पुसलं गेलं नाही पाहिजे. आणि त्यांच्याप्रती जे फेक नरेटिव्ह सेट करून त्यांचं जे नाव खराब करण्यात आलेलं आहे, आज ते नाव तन्मय बहिराम वासुदेव भोईर म्हणून मी ते नाव कुठेतरी उंचावत आहे आणि उंचावत राहणार. त्याच्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी, कुठल्याही प्रकारची मेहनत करायला लागली तरी मी करायला तयार आहे. आणि त्यासाठी माझा पक्ष, भारतीय जनता पक्ष, या ठिकाणी माझ्या पाठीमागे खंबीरपणा उभा आहे. हे मी आज सांगायला मला तितकंच आवडेल, कारण की या भारतीय जनता पक्षाची एक स्लोगन आहे, प्रथम राष्ट्र नंतर स्वतः, अशी ही स्लोगन दिली जाते. त्या स्लोगनला धरून हे तुम्हाला लक्षात येईल की या पक्षामध्ये प्रथम सामाजिक कार्य केलं जावं, मग तुम्ही स्वतःचं राजकारण बघा. त्या अनुषंगानेच आज मी काम करतोय. लोकांची सेवा प्रथम, त्यानंतर त्याच्यातनं येणारा जो काही रिझल्ट असेल, त्यानंतर येणाऱ्या निवडणुकींना सामोरं कसं जायचं ते बघू. पक्षाच्या मार्गदर्शनाखाली, पक्षाच्या माझा प्रश्न आहे 2015ची पोट निवडणूक. प्रश्न जिव्हारी आहे, प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे, माझं कामच आहे. तर त्यावेळी नक्की काय घडलं होतं? मला आजही मी तो दिवस विसरू शकत नाही. माझं वय वर्ष फक्त 23 होतं त्यावेळेस. वडिलांनी जेणेकरून राजकारणातनं हातच काढला होता. 2012ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पॅनल क्रमांक 19 मध्ये बाळकुम आणि माजिवडा गाव, बाळकुम गाव आणि माजिवडा गाव असं एक पॅनल होतं. त्या पॅनलमध्ये लॉरेन्स डिसोजा नगरसेवक निवडून आले. त्यानंतर 4 वर्षाच्या हारलेल्या उमेदवारांनी 4 वर्ष अथक परिश्रम घेतले. त्याच्यामध्ये 2015 साली त्यांना यश मिळालं. लॉरेन्स डिसोजांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं. न्यायालयाच्या माध्यमातून त्यांचं पद रद्द करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये पुनश्च पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी मला प्राप्त झाली. निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाल्याच्या नंतर संधी तर मिळाली, परंतु हे राजकारण किती खोलात होतं, राजकारण किती खराब होतं
हे त्यावेळेस मला खूप जवळून बघायला मिळालं. मला कोणाची नावं घेण्याची इच्छा नव्हती, परंतु मला असं वाटतं जर नावं नाही घेतली तर कदाचित त्यावेळी घडलेली घटना ही लोकांच्या समजण्यात येणार नाही. नाही, नक्की तो जिवारी लागलेला प्रश्न आहे, नाव कळून द्या. त्यावेळेसचे 2012ला हारलेले नगरसेवक होते देवराम लक्ष्मण भोईर. त्यांच्या विरोधात जिंकलेले उमेदवार होते लॉरेन्स डिसोजा. आणि आपण हारल्याचं त्यांच्या पचनी पडलं नाही म्हणून कुठेतरी निवडून आलेल्या उमेदवाराची पद कसं रद्द करण्यात येईल त्याच्या मागे ते लागले. असो, तो त्यांचा प्रश्न होता, त्यांनी काय करावं त्याच्याशी आपल्याला काय. 2015च्या दरम्यान तिथे केस जिंकले, लॉरेन्स डिसोजांचं पद बाद झालं. त्यानंतर मला असं वाटतं देवराम लक्ष्मण भोईर त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये होते आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे घड्याळ आणि हाताचा पंजा यांची युती होती ठाणे शहरामध्ये. म्हणजे सगळीकडे होती, ठाणे शहरात देखील होती, महापालिकेला देखील होती. त्यावेळेस आवर्जून मी या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो, सुभाष कानडे साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं. मी सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे साहेब, तुमची तर युती, आम्ही कशी निवडणूक लढवणार. आणि त्यावेळेस मी आवर्जून परत एक सांगू इच्छितो की कुठल्याच पक्षाने यांच्या विरोधात फॉर्म भरलेले नव्हते, म्हणून त्यावेळेस यांना कशी निवडणूक लढवावी. तर 2015ला पोटनिवडणुकीमध्ये विरोधकच नव्हता साहेब. ज्या वेळेस 2015च्या त्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जेव्हा मला काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिला गेला, त्यानंतर मला असं वाटतं की कोणीतरी फॉर्म भरले जेणेकरून त्या पक्षांची नालास्ती नाही व्हावी. शिवसेना पक्षाने तर उमेदवारच दिला नव्हता. मला असं वाटतं कदाचित यांना शिवसेनेत घ्यायचं होतं म्हणूनच त्यांनी ते केलं असावं. आजही तीच परिस्थिती आहे. मला खरंच म्हणजे समजत नाही की राजकारणामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे, मिळाली पाहिजे. असं नाहीये, मेहनत करणाऱ्यांना मिळाली पाहिजे. उगाच घरातनं उचलला म्हणून मी येतो त्या विषयावरती. पहिला आपण तो विषय पूर्ण करूया साहेब. त्या दरम्यान फॉर्म भरला, एबी फॉर्म भरला, नामनिर्देशक पत्र दाखल करण्यात आलं. मला ती रात्र चांगली आठवते ज्यावेळेस देवराम लक्ष्मण भोईर यांच्या निकटवर्ती असलेले 4 व्यक्ती आमच्या जवळ आले की 6 महिन्याचा वेळ आहे, खूप मेहनत घेतली आहे, नानांना एक शेवटची संधी द्या. नानांना एक शेवटची संधी द्या. वडीलधारी माणूस आहे, नात्याने ते माझे आजोबा लागतात. तुम्हाला साहेब आठवत असेल त्यावेळेस कैलास माबदी साहेब जनादेश या समाचार पत्रामध्ये देखील एक मोठा लेख आला होता, रिंगणात आजोबांविरुद्ध नातू. परंतु विषय कोणाला विरोध करण्याचा नव्हता, तर गावाला कुठेतरी तरुण नेतृत्व मिळालं पाहिजे याचा विचार त्यावेळेस काही राजकीय पक्षांनी केला आणि ती संधी मला देण्यात आली होती. परंतु ती 4 डोकी आली. नानांना संधी द्या, रिक्वेस्ट करतो, 6 महिने राहिलेत, नंतर नाना परत उभे नाही राहणार. बघा, आम्हाला नानांना विरोध नाहीये, नानांनी देखील काम केलेलं आम्हाला मान्य आहे. परंतु कुठेतरी ही जी एक बोलतात ना की जी हे काय आपल्याकडे डेमोक्रेसी आहे राईट. आपल्या भारतामध्ये आपला देश एक डेमोक्रेटिक कंट्री आहे. सो या डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत. विचाराचं स्वातंत्र्य आहे. बाळकुम गावात नाहीयेत साहेब. ते विचारांचं स्वातंत्र्य बाळकुम गावात राहिलेलंच नाही. फक्त एक घराणा बोलेल आणि तेच प्रत्येक जण विचार घेऊन चालतील असंच जेणेकरून आत्ताच तरी चित्र आहे. आणि ते गेले 8 वर्ष मी काम करत असताना हे दाखवून दिलेलं आहे की कुठल्या घराण्याची, कुठल्या दबदब्याची गरज नाहीये लोकांचं सामाजिक कार्य करण्यासाठी. जर खंबीरपणे आपण जर एका विचाराने लोकांच्या प्रती काम केलं तर ती कामं कुठल्याही दडपशाहीला बाजूला ठेवून ती कामं आपल्याला करता येतात. त्यावेळेस 2015ला नंतर
काही मीटिंग झाल्या, वरिष्ठ नेते आहेत, आम्हाला नाव नाही घ्यायचं आहे, शेवटी आज आम्ही युतीमध्ये आहोत, आम्हाला कोणाची बदनामी नाही करायची आहे, आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्यावेळेस घडलेली परिस्थिती हे आजोबाचे संस्कार आहेत, ते कुटुंबाचे संस्कार आहेत की कुणाचं नाव घ्यायचं नाही. नाही, काही काना असं वाटतं नाव नाही घेतलं म्हणजे आम्ही घाबरतो की काय, पण किंवा आमच्यावरती मग नाव घेतल्यावरती नाही काय काय बोलतात त्याला, मानहानीचा दावा वगैरे करतात ना, ते तशातला काय भाग नाही. कारण की आम्ही काही खोटं बोलत नाही, आम्ही काही चोरी केली नाही, झालेली घडलेली सत्य परिस्थिती मांडतोय, जेणेकरून त्या परिस्थितीला अनुषंगाने लोकांनी आज माझ्या राजकीय कार्यकर्तीवरती कुठेही लांछन उचलता कामा नाही आणि त्या गोष्टीला धरून आज माझ्या पुढच्या वाटचालीवरती कोणी प्रश्नचिन्ह उचलला नाही पाहिजे, त्यासाठी मी आज ती घटना दर्शवतोय. कारण की लोकांनाही समजलं पाहिजे की ती त्यावेळेस नक्की घडलं काय होतं. तुझ्या बाबांच्याकडे जातोय, वडिलांच्याकडे जातोय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक काही माणसं असतात, अनेक काही लोक असतात, ती लोक काम करतात. काही माणसं काम करतात, फळाची अपेक्षा ठेवत नाहीत, फक्त ते काम करत राहतात. ते कुटुंब आहे. वासुदेव भोईर यांचं जे कुटुंब आहे, मग त्यांचे सुपुत्र असतील, त्यांची सून होती, ही सगळी जी माणसं आहेत, ही सगळी लोक आहेत, ही कर्तृत्वानं खूप पुढे आहेत. खरी त्याने एक संस्कृतीचा भंडार असणारी माणसं आहेत. म्हणून आपल्या मुलाला आपल्या ज्या पद्धतीने आपण शाळेमध्ये टाकलं, शाळेमध्ये टाकल्यानंतर ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला कुठलाही हवा आपल्या मुलाला लागू नये. कारण त्यांनी राजकारण जवळ पाहिलं होतं. मी काकांच्याकडे जातो. काका, मी 2002 ला आलो दिल्लीवरून. 2002 ला मी जवळनं पाहिलं. 2007ची बी वस्तुस्थिती मी पाहिली. खरं वस्तुस्थिती काय होती काका, की अगदी तुम्ही एवढ्या हिरारीने काम करत होता तरी देखील मात्र आपलाच लोकांनी आपला कार्यक्रम केला. मला तर पहिल्यांदा सांगायचं तर मला इलेक्शन मध्ये इंटरेस्ट नव्हता, मला नगरसेवक बनायचं नव्हतं. पण माझा काम बघून माझी गावची लोक अशी बोलायची की ह्या पोराला चान्स दिला पाहिजे, आणि तसा मला तिकीट मिळवून द्यायचं काम त्या लोकांनी केला. त्यावेळेला म्हणजे त्यांच्याकडे जेवढी लोक नसतील किंवा जी तरुण पिढी नसेल तेवढी अमाप माझ्या मागे असायची. का तर मी त्याला सामावून घ्यायचो. कुठल्या धंद्यात बोला, कुठल्या का, तर सर्वकडे स्वार्थ नाही बघितलं. तरुणाचं उमद नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातो. आणि मग गावातली लोक बोलत असताना मला कुठेतरी ऍडजस्ट करायचा म्हणून मला पलीकडच्या वार्डात उमेदवारी दिली. पण उमेदवारी दिल्यानंतर पण काम एवढ्या जोरात आम्ही करत असताना आमच्याच घरातला एक फुटीरवादी तयार झाला, आणि त्याला असं वाटलं का बलिराम भोईर जर लढला आणि निवडून आला तर आमच्याकडे कोणीच येणार नाही, सर्व पोरं बोला किंवा काही काही याच्या मागेच राहतील, असं त्यांच्या डोक्यात विचार आल्यानंतर मला स्वतःहून त्याच लोकांनी पाडलं. पण पाडला तर पाडला, मला त्याच्यात काही गैर वाटलं नाही. त्याच्यानंतर सुद्धा माझ्या पोटावर पाय देण्यासाठी आमचे धंदे बंद करा, हे करा, ते करा. अहो ना, मला असं बोलायचं आहे का आमचे धंदे जर तुम्हाला बंद करायचेच होते तर तुम्ही समोर या ना. मग मला असं वाटलं का आता याच्यानंतर आपल्याला राजकारण करायचं मी सोडून दिला. मग मी असा विचार केला, मग त्या लोकांनी असं केलं कुठेतरी याच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, काहीतरी करा, माझ्या पुतण्यावर गुन्हे दाखल करा. मग मी माझ्या मिसेसनी विचार केला का आता याला इथं ठेवण्यात आपल्याला तन्मयला अर्थ नाही. मग मी त्याला मिलिटरी स्कूलमध्ये महाडला हे केलं. का तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले तर तो पोरगा पण आमच्यासारखा परत तेच कामाला लावून देतील ते लोक. म्हणून आम्ही ते विचारपूर्वक सर्व निर्णय घेतला. मला माझा पोरगा काही जड नव्हता, पण या फालतू राजकारणामुळे मी त्याला मिलिटरी स्कूलला ठेवलं. पण त्याचाही आता त्या फालतू राजकारणामुळे मी त्याला टाकला, पण त्याचा मला आता रिएक्ट आता मिळाला. का काका, माझा एक प्रश्न आहे. काय वाटलं म्हणजे आता मला मी जे काय करू शकलो नाही ते माझा पोरगा करतोय. मी त्याला एकच सांगतोय, मी भांडतोय पण त्याच्याशी, चांगलं काम करत जा, लाचारी करायची नाही. जिथं तुला काय करायचं असेल, जर कोण अडवत असेल तिथं मी याला रात्री 2 वाजता पण तयार आहे. काका, माझा एक प्रश्न आहे. एक आता बाळकुंमध्ये आपल्यानंतर आपले पहिले वडील होते, वडिलांनंतर आपण होता, आपल्यानंतर तन्मय काम करतोय. आज उमद नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. तसं आपल्याकडे उमद नेतृत्व, तसं आपल्या कुटुंबाला कामगार याच्या चळवळीतलं एक प्रणेत म्हणून मानलं जातं. आजची परिस्थिती, बदलतं राजकारण, आता राजकारणाच्या दिशा बदलल्या, राजकारणात बेताल वक्तव्य केली जातात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणानंतर महाराष्ट्रातलं राजकारण आता बदलून गेलेलं आहे.
मग राजकारणात अनेक काही लोक आहेत. गणपतराव देशमुख सारखी माणसं आहेत. 11 वेळा निवडून येऊन सुद्धा आपले पाय जमिनीवर ठेवून एसटीतनं प्रवास करणारे आमचे दिवा पाटील असतील आपले. दिबा पाटलासारखी लोक आहेत. आज त्याला 4-5 वेळा तोही आमदार दिबा पाटील, 2 वेळा खासदार, पण आज त्याला राहायला घर नव्हतं, लोकांनी घर बांधलं. इथं तर 1 वेळा नगरसेवक झाला तर त्यांच्या बंगल्याचे बंगले बांधतात. ही सगळी राजकारणाची बदलती समीकरणं बघितल्यानंतर काय वाटतंय? किळस वाटतंय या राजकारणाची. का? आणि अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण जो असेल ना, तर बाळकुमचा राजकारण सर्वात खराब राजकारण. इथं सर्व मोनोपोली चालते, धंद्याची बोला म्हणजे तरुणांनी कुठं कामच नाही करायचा, फक्त आम्हालाच पाहिजे. भुईर साहेब, ज्या पद्धतीनं आपल्याशी राजनीती खेळून आपला त्या लोकांनी पराभव केला, वापर केला, राजकारणाच्या टप्प्यात केवळ वापर केला. आज काय वाटतंय की आपला मुलगा ज्या पद्धतीनं, आपण त्या मुलाला वेळोवेळी सातत्यानं सांगत असतात की ह्या पद्धतीने काम करायचं, काय वाटतंय लोकांना, काय आव्हान कराल आजच्या ह्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून? लोकांना मला एकच आवाहन करायचं आहे का मी एवढं वर्ष राजकारण्यांबरोबर होतो, मी राजकारण नाही केलं, मी समाजकारण केलं. मी राजकारण्यांना सांगायचो पण हे आपले गावची लोक त्यांना इथं कुठंतरी काय न्याय मिळाला पाहिजे, पण ते मला डावलून त्यांचं काम करत होते. म्हणून आता माझ्या मुलाच्या माध्यमातून जर एक इलेक्शन आम्ही लढणार, लोकांना मी आव्हान करणार की मी एवढे वर्ष लोकांसाठी मतं मागलेत, या वर्षी माझ्या पोरांसाठी मत मागतो मी, आणि त्याला 1 वेळ निवडून द्या, त्याच्यानंतर मी परत तुमच्याकडे मत मागायला येणार नाही. खऱ्या अर्थाने या कुटुंबाचं वेगळेपण आपल्याला बघायला मिळतोय. आपली पत्नी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आपल्या मुलांचा सांभाळ, कुटुंबाचा सांभाळ करणं खूप कठीण असतं. मुलांना चांगले संस्कार मिळणं, कुटुंबाला चांगला विचार मिळणं. आयुष्यामध्ये पदोपदी क्षणोक्षणो राजकारणी माणसं मिळतात, पण राजकारण्या पलीकडे ज्यांचं नातं आहे आणि म्हणून समाज मनाने ज्यांनी एकूप्र केलेली माणसं आहेत, जोडलेली माणसं आहेत, तर धनानं माणसं जोडलेली नसून ही माणसं जोडलेली आहेत, ती तनानं जोडलेली आहेत, मनानं जोडलेली माणसं आहेत. आणि म्हणून ह्या बाळकुम गावचे सुपुत्र तन्मय भुईर आणि त्यांचे वडील असणारे बळीराम भुईर यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व मात्र बाळकुमकरांसाठी नव्हतं, ठाणे शहरासाठी एक वेगळं बदनास आहे. महाराष्ट्रातलं राजकारण काय असतो? राजकारणाच्या आणि भूलथापांना मात्र अनेक लोक बळी पडतात. राजकारण कोणत्या स्तराला जाऊ, पण स्वार्थाचं राजकारण करून समाजाला लय देणाऱ्या माणसांपेक्षा खऱ्या अर्थानं समाजसेवेच्या काम करणाऱ्या तरुणाला जर आपण संधी दिली तर नक्कीच ह्या ठाणे शहरासाठी आणि ह्या बाळकुमसाठी दिलेले योगदान बळीराम भुईर, त्यांचे सुपुत्र यांचं योगदान कधी वाया जाणार? मी तन्मयकडे एक शेवट येतोय. तन्मय, वडिलांनी राजकारण कधी केलं नाही, आजोबांनी राजकारण केलं नाही, आपण सुद्धा राजकारण करत नाही. आपण राजकारण फक्त 20% आहे, 80% आपण हे समाजकारण करताय. काय एक शेवटचं आव्हान काय कराल? आज आपला अभिष्टन चिंतन सोहळा आहे, वाढदिवसाचा शुभेच्छा होतोय, वेगवेगळे कार्यक्रम मी पाहतोय, अनेक ठिकाणी अनेक आश्रममध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवताय, अनेक लोकांना मदतीचा हात देत आहे. काय एक छोटस काय आपल्याला वाढदिवसाबाबत काय आव्हान करा? आज माझा वाढदिवस, आज ऍक्च्युली हे विषय मला योग्य नाही वाटत, काही भावनिक, काही राजकीय आनंदाच्या दिवशी हे विषय नको घ्यायला, परंतु तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून खरंच लोकांपर्यंत पोहोचणं होतं आणि लोकांपर्यंत हा निरोप द्यायला मिळतो की घडलेल्या गोष्टींना डोक्यामध्ये त्याचा एक नरेटिव्ह सेट करून नका ठेवू. आम्ही काम करतोय, आम्ही मेहनत करतोय, खोट्या गोष्टींना वाचा फोडतोय, तर घडलेली गोष्ट ही बाजूला ठेवा. आजच्या तारखेला जर तुम्हा सर्वांना, माझ्या बाळकुमवासियांना, माझ्या बाळकुम मधील तरुण पिढी, महिला वर्ग, पुरुष वर्ग, सिनियर सिटीजन्स, बाळकुम मध्ये राहणारे भूमिपुत्र, बाळकुम मध्ये वास्तविक आलेले ज्या काय उंच उंच इमारती झालेत, त्या सर्व नागरिकांना माझी एकच हात जोडून विनंती आहे, परत एकच मी स्लोगन बोलेन, राजकारणामध्ये अनुभव तितकाच गरजेचा आहे जितका नवीन विचार गरजेचे आहेत. त्याच्यामुळे अनुभव निवडायचा की नवीन विचार? अनुभव काही वेळेस थोडेसे मागे हटू शकतात, परंतु नवीन विचार अनुभवाला सुद्धा मागे टाकू शकतो. याचं तुम्ही एक नोटीस करा आणि आम्ही करत असलेल्या कामांना कुठेतरी वाव मिळावी यासाठी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला विजयी करून महापालिकेच्या महासभेमध्ये कुठेतरी नवीन विचारांच्या माध्यमातून कुठेतरी नवीन आवाज उठवला गेला पाहिजे.
व आपल्या प्रभागामध्ये जी काही समस्या आहे त्या समस्यांवरती समस्यांचा प्रश्न सुटावा यासाठी आम्हाला संधी दिली गेली पाहिजे, याच्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. आणि परत हेच म्हणीन साहेब की एकदा माघार घेतली म्हणजे राजकारण संपत नसतं आणि एकदा हार पत्कारली म्हणून देखील राजकारण संपत नसतं. कुठेतरी महादेवाची कृपा आहे की ज्या व्यक्तीला, ज्या विद्यार्थ्याला कधीच राजकारणात येऊ वाटत नव्हतं, आज ही जी काळाची महिमा आहे, आपोआप मी या राजकारणामध्ये ओढावला गेलो. आणि माहिती नाही, मी कुठला कधी वाचनाचा क्लास नाही लावला, मधी कुठला भाषणाचं प्रशिक्षण नाही घेतलं, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या वेळेसपासून मी काम करायला लागलो, भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हापासून मी कार्यरत झालो, तेव्हापासून नेत्यांची, आमचे राष्ट्रीय नेते नरेंद्रजी मोदी, आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, आपले महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे स्थानिक आमदार संजयजी केळकर, निरंजनजी डावखरे साहेब, या सर्वांकडे बघून एक काम करण्याची वेगळी ऊर्जा मिळते. आणि ती ऊर्जा मिळाल्यानंतर लोकांशी कसं व्यक्त झालो पाहिजे. आणि माझा आवडता छंद आहे व्यक्त होणं. व्यक्त जर नाही झालो तर लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे इलेक्शनच्या वेळेस, इलेक्शन लागल्यावरती जे पैसेवाली लोक आहेत ते मोठमोठे बॅनर लावतात लोकांपुढे जाण्यासाठी, मग लोकांना वर्गण्या देतात भरपूर, आमचे इथे गेट लावा, आमचे तिथे बॅनर लावा, म्हणजे जेणेकरून लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी होईल. पण मला असं वाटतंय की निवडणूक झाल्यानंतर सुद्धा, निवडणुकीमध्ये हार हो या जीत हो, परंतु आपले विचार आपण ज्या वेळेस व्यक्त होतो त्यावेळेस ते विचार लोकांपर्यंत सातत्याने पोहोचवण्याचं काम आज आपण केलेलं आहे. त्यामुळे लोकांना विचार करण्याचीच गरज नाहीये, मला तरी असं वाटतंय. सातत्याने व्यक्त होत असल्यामुळे लोकांना हे माहिती आहे, हा पोरगा काम करतो, हा पोरगा आपलं काम करू शकतो. फक्त आणि फक्त एक विषय माझ्या बाळकुंवासियांनी लांब ठेवावा, 2015 पोटनिवडणुकीमध्ये घेतलेली माघार हा माझा शेवट नाही, ती माझी सुरुवात होती. आणि येत्या महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देईन की खऱ्या अर्थाने प्रभागासाठी, माझा प्रभाग क्रमांक 8, माझीवडा, ढोकाळी, कोलशेत आणि माझं स्वतःचं गाव बाळकुम, यासाठी कशा पद्धतीने काम केलं जातं आणि कशा पद्धतीने काम करून खऱ्या अर्थाने विकास केला जातो हा मी यावेळेस दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना एकच विनंती, येत्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून मला विजयी करा. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज अभिष्टन चिंतन सोहळा 2025 संपन्न होत असताना मात्र बळीराम भोयर आणि त्यांचे सुपुत्र तन्मय भोयर यांची मी संवाद साधला. खरं राजकारण काय असतं, राजकारणाच्या पलीकडे माणसं काय असतात आणि समाज मनाला बिंबेल असं काम करणारा तरुण नेतृत्व काय असतं हे तन्मय भोयर आणि त्यांचे वडील यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळाला. त्या कुटुंबाचा वारसा आहे तो समाजसेवेसाठी वेळ दिलेल्या कुटुंबाचा वारसा आहे. आणि म्हणून ह्या देशाचं नेतृत्व करणार आहे ती तरुण पिढी करणार आहे, देश घडवणार आहे तो तरुण घडवणार आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण बघतोय की आमदार संजय केळकर, ठाणे शहराचे जैविक आमदार संजय केळकर यांच्या तालमीत, त्याचबरोबर वसंत डावखरे यांचे सुपुत्र असतील निरंजन डावखरे यांच्या तालमीत तयार झालेले हे उमदं नेतृत्व तन्मय भोयर आहेत. आणि आपल्या वडिलांच्या सगुणानं, आईच्या प्रेरणेनं, आईच्या आशीर्वादानं मिळालेलं गुण आज महाराष्ट्राच्या तरुणांच्या मनाला बिंबेल असं काम करणारं उमदं नेतृत्व तन्मय बळीराम भोयर यांना वाढदिवसासाठी लक्ष शुभेच्छा. कॅमेरामॅन शमिका गंद्रे, समी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.